काय म्हणतो? काय नाही. जेवला का? सकाळचं जेवला का? जेवलो की. तरी जेवला नाही. जेवलो की कवा? आत्ताच. जेवला होय. मी म्हटलं माझ्यावरच बघूलं घरात वाजवते. नाही मीच जेवत होतो. मग औषध द्यायचंय का नाही? मी म्हणते यार माझा वाजवते घरात दुधाचं पाकीट सांडण. तो होता होय. चालल्यास सांडगं घालायचं आमचं. आणि असं सांडगं मस्त केल्यात मैत्रिणींना. कोणाला आडरी टाकायची असते ती पद्धतशीर टाका, मग परत ना सांडगं उडत्यात. आता काय झालंय, एकदाच करून ठेवल्यात भरपूर. आणि मग परत ना काय होतंय, आबाळ कावदार मग परत ना सांडगं वाळत नाही. कोणाला पाहिजे तर असलं तर निक्या मटकीचं राहायचं सांडगं. यात काय मिसळ नाही, फिसळ नाही, काय नाही. एक नंबर सांडगा घेऊन बघायचा आधी, मग सांगायचं आम्हाला कसला लागतोय ते. तुम्हाला आल्यानंतरच कळण कसला सांडगा येते. छानपैकी केल्या तर इथं माझ्या मैत्रिणींसाठी सगळ्या. आणि आता टाका कोणाला पाहिजे. केल्या त्या उशिरा होय, उशिरा का व्हायना पण केले तर केलं की चालूच आहे आमचं रोज. रोज आम्ही करतोय ताजं ताजं. काय वाळून हे करू संपात त्याचं वाळून. आता काल वाळून ठेवलं त्यावर काल काय साहेबांना पोचले की त्यांनी सांगितलं लय छान सांगितलं इथं. आणि असंच मला कमेंट करून सांगा कसलं आहे ते. अजून काय काय जण वडं मानते ह्याला. म्हणजे वडं बघितलं आता मी विचारात पडलो, वडं म्हणजे काय आता. नाही, तिकडच्या भागात सगळी हा सगळे वडं म्हणले. आता वडं म्हणलं आता काय म्हणून आता असलं वडं, आता वडं कशाला द्यायचं ती लगेच एका दिवसात खराब होते. अरे तिकडच्या साईडला वडच म्हणतात ते, आपल्या ते सांडगे म्हणतात. तिघं चौघ जण मानलेले मी ते बघितलं. तिकडे ती परभणी, लातूर, बीड तिकडची होती ना 2-3 ऑर्डरी. ती वड म्हणायची. हो, सांडग्याला वडं म्हणतात. बरं असू दे, तुम्हाला वडं पाहिजे असलं तर वडं पाठवतो. नाही म्हणजे मला माहित नव्हतं, पण त्यांना मी हो विचारलं म्हणजे काय हो, मग त्यांनी सांगितलं. मला माहित नव्हतं, मी पहिल्यांदाच ऐकलेलं सांडग्याला वडं म्हणतात. म्हणजे ज्या त्या गावची पद्धत वेगळी आहे. आपण शिकलो ह्याच्या युट्यूबवर. हा, बरंच काय काय शिकलो. लय शिकवलं आम्हाला काय काय सुधरून घ्यायची बरं का. पण सांडगं घालायचं सोपं नाही बरं का. ही करून फार हात बड असं द्या 2 किलो 3 किलो वेळाचं होत्यात तरी दोघीला. चाललंय तिकडे घातलेत वाळू. पण आता असू द्या, ऊन पडतंय ना, ऊन पडतंय त्यावर आपलं चलून द्यायचं. पाऊस काय आमच्याकडे एवढा नाही बरं का. तुम्ही म्हणता की हे पण एवढा नाही. एकदा चाला पण लई चाला. संध्याकाळचं येतो, इरबळचं काही नाही. संध्याकाळचं असतं इरबळचं ऊन घालतं वाळवायला. संध्याकाळचं आपलं येतो कसं रोज संध्याकाळ आला तरी काय प्रॉब्लेम नाही. 3 वाजल्यातून कसलं वारं सुटलंय हो का. आबाळ तर इकडून इतकं आलंय ना, मापच नाही काय. आता मस्त आंब्याचं झाड उभा केलंय, पण काय व्हायचंय काय जुनं असलं जर वारं सुटलं तर पळतोय का काय काय जुना आंबा. हितनं जर बाहेर निघला कोणी तर माझ्या इतकं वाईट नाही. बाहेर वारं सुटलंय, झाडाचं फंट हिथं बसते ना. हो का, हिकडचं पण झाड कडलंय. आता काय माहिती, मस्त उभा केल्यात पण काय व्हायचंय काय जुनं. असं दुपारचं काय खरं नाही. रात्री संध्याकाळचं आल्यावर तरी काय वाटत नाही, पण इथं इरबळचं आल्यावर अवघड आहे. रात्रीचं दिसत तरी नाही. इरबळचं दिसतंय काय असं नाही जात नाही उचलत. चला आणि का बाळ आलं. आयर घेऊन जा की. झालंय तिला कॅरी बॅग आणा. तुम्हाला नाही आत्याला म्हणते, आत्या तिने सगळं काढलंय की आत्याने तिथलं. ह्याच्यात नाही ना काय. मी म्हटलं धननी ठेवून आणलेलं. हो खरंच आभाळ आले तिकडच सगळ्या साईडला. आणि आमचं बापू चालल्यात राशनला. कुणा जागरा नाही. रोहिदास सायकर भाचीच. आमच्या त्या दिवशी सायकर यांचं जागरण. त्या दिवशी गंधा मावशी आलेल्या सांड घातलेला आजी त्यांच्या लेकीचं. भाचीचं जागरा नाही, नाहीतर भाचीचं मालक ते बडबड करतेल नाही. आत्या थांबा म्हणलं चला बापू चालत म्हणलं. बापूची एक झलक बघा कस काय आमचं बापूंची इस्त्रीची कपडे
घड्या अहो, चांगलं गॉगल ते. कुठे गेला गॉगल ही काय? गॉगल पण घालून घ्या बरं वाऱ्या कावदानाचं आणि नाही, आता भिजायची पाळी येऊ नाही एवढं नटून तरी काय उपयोग नाहीतर तिथं माणसात जातो मेकअप खराब व्हायचा आमच्या बापूंचा असू दे. आण किती कपडे आजी बसली अरे, चल. चल की अगं टिप काय लागलं या हो की पिशवी तिथे खोळून ठेव पावडर लागली हा बघ बापूंचं कसं काय गणेश चाललंय ती पिशव्या इथे खाऊ वर असं नीट नीट दोन्ही पिशव्या गोळा करून ठेव मी गुरांची झाडलोट करते हा तिथं लय आर तसले गड्या बयानी लईच राग थांबा येते. ज्ञानेश्वरी चेष्टा नको करू आले आले आल्यात बापू आता हा का असं टिपकं लागणार नाही आणले Carry bag. ह्याच्यात टाक बापूच्या पिशवीत बापून पिशवी सोडली होय नाही पावसाचं आलं ही झालं तर काय मग काय कसं चाललंय हो का ह्यांचं घ्या ना ह्यात. टोपी ही दिली का? राहू दे पाऊस आला तर कुठतरी बसा आली तुमच्याकडेच यायचंय पाणी खाया गुर वराट्यात इकडे ये म्हणत्यात आता पाऊस आला तरी तू याय नाही आमच्याकडं हाय का नाही असं चाललंय मग काय गणेश बरं आहे ना करमतय का इरीत डोकवाय जाऊच नको नाही आला अजून इरीत पाणी अरे त्या कुत्र्याचं काय सांगू हो कशी थेर चालल्यात बघितली का ह्यांची राजी यायची का म्हणली नाही मग सांगू. काय बियबळ बापू तुमची मेकअप केलेला जायचा खराब होऊन पावसात उर का संध्याकाळनं घरीच आहे दाद्या इरीव कोणी जाऊ नका आणि कसं आहे माहितीये का बघा कसं काय वातावरण झालं हा वाता वाता पेट्रोल वातरून गेला म्हणजे हिथनच बरं आपलं नाहीतर कुठं बसायचं परत थांबा आणि हे पावसा पाण्याचं माझी प्यारीची मम्मा सर जाऊ दे मला बघू दे गुरांचं लय चाललंय आता लय लहरा झालाय आणि आता हा व्हिडिओ मी इथं संपवणार आहे हा बोल आता हा व्हिडिओ इथं संपवणार आहे इथं झाकून ठेवलंय आता ही परत झाकावं लागेल कारण का आधी गोरं पाणी दाखवावं लागते हळू आणि पाऊस आल्यावर काय करू तू अशी गुताडती पाऊस आल्यावर काय करू इकडे सर पाणी ओतू दे आधी गायला बर बाय बाय काय पाणी दाखवावं लागेल गुरांना कारण का टायमिंग झालाय कारण का सांडगं घालत होतो मग अशी वारं कावदान येऊन गेलं आणि आता लागलं टिपकायला आता वारं नाही बरं का आता शांत आहे वारं आणि हो काही बाजू खालचं सगळं मोडलं त्या का तिथलं ती मोडलं ती हो काही मी बघितलंच नाही आता का त्या दिवशीच हो की सगळं मोडून पडलं या बाय बाय नको आता पाऊस यायला लागला कुठं बाहेर ठोकता तिकडं कुठे इतक्या लांब आता म्हणतात गुरु तिकडे बांधायची का इतक्या पटांगणात कुठं इतक्या पटांगणात बर बाय बाय ह्यांची चालली गडबड शुभरात्री बाय सगळ्यांना आणि हा व्हिडिओ इथं संपवते कसा वाटला सांगा बापू गेले जागरणाला का तर त्यांच्या भाषेचं जागरण इथं सायकलाच्या नको ओके बाय बाय गुड इव्हनिंग राहून द्या